अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. हा पवार साहेब. अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं अपरिहार्य नाव, ज्या नावाला घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा वर्तमान, इतिहास आणि भविष्यही पूर्ण होणार नाही. राजकारणातल्या सगळ्यांच्या आडाख्यांना, अंदाजाला फाट्यावर मारत अजितदादा आपलं राजकारण पुढे नेत आलेले आहेत. आरोप झाले, दादा अडचणीत आले, पण दादांनी कधीच यात हार मानली नाही, पुढे जात राहिले. दादांचा आणि अनलायझर परिवाराचा संबंध तसा बऱ्याच वेळेला वादाचाच राहिलेला आहे. बहुतेक क्वचित प्रसंगामध्ये दादांचं आणि माझं एकमत झालं असावं. माझ्या आयुष्यातली 2 प्रसंग दादांशी जोडलेली खूप महत्वाची आहेत. त्या प्रसंगाला सांगून पुढे जायला हरकत नसावी. काल सकाळी अपघात झाला आणि सकाळच्या अपघाताच्या आधी काही तास दादांना मी भेटलो होतो. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचं दालन, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री बैठक संपवून दालनात येऊन आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होण्याची वाट मी बघत होतो आणि तेवढ्यात अजितदादा बाहेर पडले. तेव्हा नजरानजर आणि 1-2 वाक्य याशिवाय फार मोठा संवाद नाही झाला, पण दादा बघून बोलून बरं वाटलं. याआधी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी पुन्हा सांगतोय, माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मदत करण्यासाठी जवळपास 12-13 वर्षापूर्वी दादाच आले होते आणि त्याला राजकारणातील आमचे एक मित्र जबाबदार होते. ही कथा मी याआधी सांगितलेली आहे. काल भेटल्यावरती दादांसोबत असं काही होईल असं कधी वाटलंच नाही. खरं तर हे धक्कादायक, वेदनादायक चित्र आहे. काही मुद्द्यांवर वाद असतील, पण दादांच्या कर्तृत्वावर कोणाचाही वाद असण्याचं कारण नाही. कामाचा आवाका, कामाचा झपाटा हे सगळं बघितल्यानंतर आणि लोकांना त्यांची फेस करण्याची वृत्ती बघितल्यानंतर दादांच्या विषयीचा मनातला आपुलकीचा भाव, दादा या शब्दाला जागणारा भावच निर्माण होत असतो. दादांच्या निधनानंतर मला खरं तर आज काहीच बोलायचं नव्हतं, पण आज बोलायला यासाठी आलोय की बोलायची वेळ काही लोकांनी आणलेली आहे. दादांना माझ्या व्यक्तिगत अनलायझर परिवाराच्या वतीनं एक विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण करतो आहेच आहे, पण त्यासोबत दादांच्या जाण्याच्या सोबत ज्या काही कथानकांना रचल्या गेल्या ना, त्या कथानकांचं खूपच वाईट वाटतंय. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या फेसबुक पेजवर सकाळी महाराष्ट्र टाइम्सनी बातमी टाकल्यानंतर 16 मिनिटात ती बातमी माझ्या नजरेसमोर येऊन गेली आणि त्या बातमीला लगेच स्क्रीनशॉट करून मी फेसबुकवर पोस्टसुद्धा केला होता. अरे गिधाडांनो, जरा थांबा ना. त्या माणसाला जाऊन 4 तास नाही झाली आणि तुम्ही लगेच त्याच्या एकूणच चारित्र्याचे लचके तोडू लागलात. या लचके तोडण्याच्या वृत्तीला गिधाडाची वृत्ती म्हणावं, यापेक्षा दुसरं काहीही म्हणता येत नाही. मी ती बातमी तुम्हाला दाखवतोय. या दैनिकाने असं करावं? दादा किती संपत्ती सोडून गेले. अरे अशी असतात क्लिकबेट. दादांच्या संपत्तीविषयीची चर्चा करण्याची ही वेळ आहे. मुळात या सगळ्याचं जाहीर स्पष्टीकरण निवडणुकांच्या शपथपत्रामध्ये होत असतं. 2024च्या अंताला या सगळ्या गोष्टी दादांनी उघडपणे सांगितलेल्या आहेत. म्हणजे सुनेत्रा पवार, दादा, पार्थ पवार लढवताना या सगळ्यांच्या संपत्त्या उघड झाल्यात. मग अशी संपत्ती उघड होत असताना महाराष्ट्र टाइम्स सारख्या दैनिकाला एवढी बौद्धिक दिवाळखोरी का व्हावी आणि त्यांनी अशी क्लिक मिळवण्यासाठीची बातमी का टाकावी, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र टाइम्सला काय बोलावं, कारण ते अशा लोकांना बातम्या देतात ज्यांना मरणातही काही चटपटीतपणा हवा असतो. काही लोकांना यात संशय येतोय, कोणीतरी मारलं असावं असं वाटतंय आणि चौकशी झाली पाहिजे असं मत व्यक्त करतायत. असीम ज्ञान असलेले वकील असोत की चाच्यासारखी मंडळी असोत, या सगळ्यांनी
हेच उद्योग केलेले आहेत. एक फेसबुक पेज आहे, काय कुठेतरी गुदगुल्या करणारं, जिथं बोट लावलं तिथं गुदगुल्या करणारं. त्याने काय भलतंच लिहिलंय बघा. दाढीवाला आता शांत होईल म्हणे. म्हणजे गावाकडे जाण्याची, वारंवार विमान घेऊन जाण्याची सवय असते. आपण इतके नीच झालोत का हो? इतके नीच झालोत. सोशल मीडिया जर असा असेल ना तर नको हा सोशल मीडिया. म्हणजे मी खरं सांगतो, म्हणजे माझे उद्याचे व्हिडिओ पण याच नैराश्यातले आहेत. याच नैराश्यातले आहेत. इतकी निच्चड प्रवृत्ती आपली झाली आहे की एखाद्या माणसाला मारल्या गेलं हे सिद्ध करण्यासाठी आपण वाटेल त्या स्तराला जावं. एक नेता अशा कारणाने आम्ही गमावलाय. नेता तयार व्हायला प्रचंड काळ लागत असतो. प्रचंड काळ लागत असतो. म्हणजे कोणी कोणाचा खून करतंय, कोणी कोणाला संपवतंय, या अर्थाची आपली वृत्ती असेल ना तर यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नाही. अरे मरणावर टपलेल्या माणसाची एका प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो. नाव झाकतो यासाठी की प्रत्येकाला किती उघडं करावं हा प्रश्न आहे हो. किती उघडं करावं हा प्रश्न आहे. व्यक्तींना नको, पण काल्पनिक नाव घेतलेली माणसांना मात्र उघड करतोय. तो म्हणतोय की हा माणूस मरायला पाहिजे. म्हणजे बातमी आली होती सकाळी सकाळी, अपघात झालाय अशी, मरावंच असं वाटतं. हे लोकाच्या मरणावर टपलेले कावळे आणि गिधाड काय बोलावं यांच्याविषयी. दादा माफच करा, खरंच माफ करा. म्हणजे नाही हो, इतक्या टोकाचा आणि घाणेरड्या पातळीवरचा विरोध आणि मनोवृत्ती या गोष्टी सहन होत नाहीत. काय आहे, मी कोणाचा तरी दुस्वास करतो, रागावतो, मला पटत नाही म्हणून मी कायम त्याच्याविषयी वाईटच बोललं पाहिजे, हे आम्ही कधीच मान्य करणार नाहीत. ही स्थिती आहे. म्हणून दादा या सगळ्यांना खरंच माफ करून जाता आता. बाकी काय काय विनंती आपण करू शकतो सांगा ना मला. अजून एक आहे ते भगवे वादळ. काय ते ग आहे का ड आहे माहित नाही मला. हे भगवे वादळ काका पुतणे एकत्र येणार म्हणून आवाज बंद केला असं म्हणतंय. हे शिवसेनेचे भगवे वादळ असं असतं. म्हणजे ते दोघं एकत्र येणार हे कोणाला तरी नको वाटतंय. कोणाला नको वाटणार आहे? अरे यावं खुशाल, त्याने का जावं, का सगळ्या गोष्टी कराव्या, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही वाटेल त्या पातळीवर बोलणार आणि हे सगळं सहन करायचं. अहो मला तर ती सगळी वाक्य आठवत आहेत. सगळी वाक्य आठवत आहेत. दादा एक छान वाक्य बोलले होते याआधी. दादा, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे एकत्र हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. अचानक वातावरण बिघडलं आणि त्या वातावरणात त्याचं काय होईल हा प्रश्न पडला होता. म्हणून दादानी फडणवीसांशी संवाद साधला. जरा ऐका. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात. दादानी भाषणात सांगितलं की सगळं झालं होतं. खरंच यावेळी देवेंद्र फडणवीस सोबत असते तर बरं झालं असतं का? विमान वाचलं असतं का? हे क्रॅश झालं नसतं का? हा प्रश्न माझ्या मनातही येतो आणि हा असा नेता आम्ही गमावल्याचं दुःख वाटू लागतं. हो, कळलं होतं की काय माहित नाही, पण वैमानिकाचा निरोप आला की मला निघावं लागतं असं म्हणणारे दादा ऐका ना जरा. वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागेल. वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागेल. वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागेल. कोणत्या वैमानिकाचा निरोप आला असेल यावेळी अजित पवारांना निघून जाताना? कोणत्या वैमानिकाचा निरोप आला असेल? कोणत्या आला माहीत नाही, पण दादा मात्र आपल्या सगळ्यातून अकाली निघून गेले. चुटपुट लावत निघून गेले.
कधी कधी आपण जे बोललो त्या बोलल्याचा विचार करावा इतकी चुटपुट लावून गेलेत. दादांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून एवढंच म्हणेल, सोशल मीडियातल्या या सगळ्या मूर्खांना सोशल जगात वावरतानाही सोशल न झालेल्या आमच्या राजकारण्यांना माफ करा दादा. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.